बदलापूरची अत्याचाराची घटना असो किंवा पुण्यात नुकताच झालेल्या स्वारगेट अत्याचाराची घटना असो, मुलींवरील लहान मुलांवरील अत्याचारामुळे महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच खरंच मुली आता सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारला जातोय. मुली शाळेमध्ये सुरक्षित नाही आहेत, मुली बसमध्ये सुरक्षित नाही आहेत, मुली प्रवासामध्ये सुरक्षित नाहीत आणि आता मुली घरात सुद्धा सुरक्षित नसल्याचं समोर आलेलं आहे. एक धक्कादायक घटना मुंबईतल्या उल्हासनगरमध्ये घडलेली आहे. या उल्हासनगरमध्ये एक नराधम पिता त्याच्या 11 वर्षीय मुलीवर सातत्याने अत्याचार करत असल्याचं समोर आलेलं आहे. पोलिसांकडनं एक गुड टच बॅड टचचं शिबिर त्या मुलीच्या शाळेत घेण्यात आलं आणि या शिबिरानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या प्रकरणामध्ये पुढे काय झालेलं आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी राहुल, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला मी जसं म्हटलं की पुणे असो किंवा बदलापूरची घटना असो, या घटनांमुळे महाराष्ट्र हादरून गेला होता आणि खरंच मुली शाळेत सुरक्षित आहेत का, मुली प्रवासामध्ये सुरक्षित आहेत का, मुली कॉलेजमध्ये सुरक्षित आहेत का असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आणि त्याचबरोबर या नराधमांना कायद्याचा धाक उरलाय की नाही असा सुद्धा प्रश्न हा विचारला जात होता. या सगळ्यामध्ये आता मुली या घरामध्ये सुद्धा सुरक्षित नसल्याचं समोर आलेलं आहे. उल्हासनगरमध्ये एका शाळेत शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांकडनं सातत्याने अत्याचार करण्यात येत होते. या मुलीच्या शाळेमध्ये पोलिसांकडनं एक शिबिर घेण्यात आलं होतं. त्या शिबिरामध्ये गुड टच आणि बॅड टच या संदर्भातली माहिती देण्यात आली होती. हे शिबिर झाल्यानंतर त्या मुलीला आपल्यावर होत असल्याच्या अत्याचाराची जाणीव झाली. आपल्या पिताचा अत्याचार करत असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तिने हा सगळा प्रकार तिच्या वर्गशिक्षिकेला सांगितला. वर्गशिक्षिकेला हा सगळा प्रकार कळल्यानंतर ती हादरून गेली. या सगळ्या घटनेचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं आणि मग वर्गशिक्षिकेने तिच्या आईला या सगळ्या संदर्भातली माहिती दिली. आईलासुद्धा ही माहिती कळल्यानंतर ती हादरून गेली आणि त्यांनी त्यानंतर पोलीस स्टेशन गाठलं. उल्हासनगरचं मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या नराधम पित्याला आता पोलिसांकडनं अटक करण्यात आलेली आहे. खरं तर जशी माहिती मिळते त्यानुसार ही जी मुलगी आहे, तिचे जे वडील आहेत, तिचे वडील आणि तिची आई हे विभक्त राहत होती. गेल्या अनेक वर्षांपासून हे जे दोघं आहेत ते विभक्त राहत होते आणि या दोन्ही मुलींचा, म्हणजे ही 11 वर्षाची मुलगी आहेच, त्याचबरोबर तिची लहान बहीणसुद्धा आहे, या दोघींचा ताबा त्या पित्याकडे होता आणि हा ताबा असताना या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हा नराधम पिता रोज अत्याचार करत होता. रोज तिचा विनयभंग केला जायचा आणि त्यानंतर जेव्हा शाळेमध्ये हे सगळं गुड टच बॅड टचचं शिबिर झालं त्यानंतर या सगळ्याबाबतची त्या मुलीला जाणीव झाली आणि त्यानंतर आपला पिताच आपल्यावर अत्याचार करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने हिंमत केली आणि आपल्या वर्गशिक्षिकेला या सगळ्या संदर्भातली माहिती दिली. अर्थात पोलिसांनी तात्काळ या सगळ्यावर कारवाई केलेली आहे आणि त्या नराधम पित्याला आता अटक केलेली आहे आणि त्याला पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा आता टाकण्यात आलेलं आहे. या सगळ्यावर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे ती आपण ऐकूयात. उल्हासनगर 3 परिसरामध्ये एका अशी घटना घडली की एका महिलेने तक्रार दिलेली आहे की तिचं एका पुरुषाबरोबर 10 वर्ष संबंध होते आणि त्याच्यापासून त्यांना 2 मुलं झालेली होती. त्याच्यानंतर ते एकमेकांपासून विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतर ज्या मुलींचा ताबा आहे तो त्या पुरुषाकडेच होता. तर तिची मोठी मुलगी आहे, त्या मुलीच्या बाबतीत स्वतःच्या पित्यानंच अश्लील चाळे केले, तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले म्हणून इकडे पुरुषाला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक केलेला आहे आणि जी पीडित मुलगी आहे ती वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. आम्ही आमचे महिला अधिकारी व आम्ही ज्या शाळेमध्ये, वेगवेगळ्या शाळेमध्ये जे लेक्चर देत आहोत त्याच्यामध्ये गुड टच बॅड टच हे जे या विषयावर आपण लेक्चर देतोय त्यानुसार तिला ज्या आमच्या महिला अधिकारी लेक्चर दिलं तेव्हा तिला असं लक्षात आलं की आपले जे वडील करतायत हे बॅड टच आहे म्हणून तिने सदरची घटना ही आपल्या शिक्षिकेला सांगितली. शिक्षिकेने लगेच तिच्या आईला सांगितलं आणि पुढील आई स्वतः येऊन गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी काय माहिती दिली आपण ऐकलेली आहे. या पित्यावर, या नराधम बापावर आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता पुढील कारवाई केली जाते. या दोन्ही मुलींचा ताबा आता तिच्या आईकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्रामध्ये अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना एका नराधम पित्याकडनंच त्याच्या मुलीवर अत्याचार होतोय. त्यामुळे मुली खरंच आता कुठे सुरक्षित राहिलेल्या आहेत हा सगळा प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि दुसरीकडे गुड टच आणि बॅड टच सारखे जे शिबिर शाळांमध्ये राबवले जातात यामधनं सुद्धा आता जागृती घडण्यामध्ये मदत होती आहे आणि अशा पद्धतीचे जी कृत्य आहेत ती सुद्धा समोर यायला मदत होती आहे. अर्थातच या सगळ्यावर आता काय कारवाई होते, या पित्यावर नेमकी काय कारवाई होते, त्याला कुठली शिक्षा मिळते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये पुढे काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, या आधी घडलेल्या प्रकरणांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.